प्रिय मतदार बंधू भगिनी आणि मित्रांनो, क्रांतिकारी जय भीम. संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, रक्ताचा एकही थेंब न सांडता शांततेच्या मार्गाने समाजामध्ये मूलभूत परिवर्तन घडवून आणणे शक्य असलेली व्यवस्था म्हणजे लोकशाही. 19 एप्रिल रोजी आपल्या पूर्व विदर्भातील मतदारसंघात सार्वत्रिक निवडणूक होते आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची हमी ही देशवासियांच्या जीवनात समृद्धी आणण्याची प्रतिज्ञा आहे. काँग्रेस पक्ष न्यायाचे संकल्प घेऊन शेतकरी, तरुण, मजूर, महिला आणि वंचितांसह जनतेच्या जीवनाशी निगडीत वास्तविक प्रश्नांवर थेट निवडणूक लढवत आहेत. धार्मिक मुद्दे पुढे करून केंद्रातील भाजप सरकार, मोदी सरकार आणि राज्यातील भाजप प्रणित सरकार आपले अपयश लपविण्याचा प्रयत्न करत आहेत. आरएसएस आणि भाजप द्वारे नेहमीच संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न झाला असून या विरोधातील देशातील युवकांनी सज्ज राहावे असे आवाहन या प्रसंगी मी आपणास करू इच्छितो. मित्रहो, वेगळ्या विदर्भाची आपल्या संकल्पपत्रात हमी देणारे गेल्या 10 वर्षापासून सातत्यानं सत्तेत आहेत. परंतु विदर्भात मोठे उद्योग आले नसल्याने बेरोजगारी, गरिबी, गुन्हेगारी वाढल्याचे धगधगीत वास्तव्य आपल्या पुढे आहे. विदर्भ हा आत्महत्यांचा प्रदेश तर यवतमाळ ही राजधानी अशी ओळख दुर्दैवाने या भाजप नेत्यांमुळे या ठिकाणी निर्माण झाली आहे. मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर येथे कोणीच काही बोलत नाही. भाजपने देशाचे वाटोळे केले, बेरोजगारी वाढवली, मार्केटिंग करून भाजप लोकांची दिशाभूल करीत आहे. सरकारी संस्थांचे खाजगीकरण केले आहे. दलित व मागासवर्गीयांना आरक्षण मिळू नये म्हणून भाजप प्रयत्न करीत आहे. केंद्रात काँग्रेस सत्तेत आल्यास अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, गरीब वर्गाला मिळणाऱ्या आरक्षणाची 50% मर्यादा हटवून त्यांची शिष्यवृत्ती दुप्पट होणार. तसेच जातीनिहाय जनगणनेच्या माध्यमातून समाजातील सर्व समुदायांना समान भागीदारी, गरीब महिलांना वर्षाला 1 लाख रुपये, शेतकऱ्यांच्या कृषी मालाला किमान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी, प्रतिदिवस 400 रुपये किमान राष्ट्रीय वेतन आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करणाऱ्या कायद्याचे उच्चाटन होणार आहे. भाजपने गेल्या 10 वर्षात एकही काम केलं नाही ज्याला बैलाचा दगड म्हणता येईल. फक्त त्यांनी युपीए काँग्रेसच्या काळातील योजनांचे नाव आणि स्वरूप बदलण्याचे काम केले आहे. मोदी सरकारने आधुनिक भारत बनवण्यात काँग्रेसच्या योगदानाकडे दुर्लक्ष करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला आहे. जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना या प्रसंगी या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या पंजा चिन्हावरील बटन दाबून प्रचंड बहुमताने आपण विजयी करा असे मी या प्रसंगी आवाहन करतो. पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय भीम.